भीम, जय महाराष्ट्र, जय श्री. मी प्रिया वैद्य, दयावान सरकार महाराष्ट्र राज्य महिला आघाडी अध्यक्ष. अरविंद खोपेच्या बाबतीत काय झालं हे आपण गेले अनेक दिवस पाहतच आहोत. त्यांच्या शाळेमध्ये जो प्रकार घडला तोही आपण सर्वांनी बघितलेला आहे. आज त्यांच्या आई आपल्याबरोबर इथे आहेत. मलाही 12 वर्षाची मुलगी आहे, त्यामुळे मी त्यांच्या मनाची काय मनस्थिती आहे चांगल्याच पद्धतीने समजू शकते. इथे कुठलाही जातीय तेढ निर्माण व्हावी, सामाजिक शांतता भंग व्हावी किंवा दुसरा काही अनुचित प्रकार घडावा यासाठी मुंबईहून इथपर्यंतचा प्रवास आम्ही केलेला नाही. तिथून आम्ही इथपर्यंत एवढ्या एकाच कारणासाठी आलेलो आहोत की या पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा. त्या न्याय मिळण्याच्या प्रक्रियेमध्ये पोलीस प्रशासन आम्हाला नक्कीच सहकार्य करेल ही आज नरवडे साहेबांकडून मी एवढीच अपेक्षा करते. काही गोष्टी आहेत ज्या शासन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या पण हाताबाहेर असतात, कारण आपल्यालाच माहिती आहे बऱ्याच ठिकाणून त्यांनाही दबाव असतो. काही गोष्टी असतात ते त्यांच्या अधिकाराच्या बाहेर जाऊन करू शकत नाही. तर आज आम्ही निवेदनात म्हटल्याप्रमाणे आम्ही ह्या गुन्ह्यामधले जे गुन्हेगार आहेत त्यांना कडक शासन होऊन फाशीची शिक्षा करण्यात यावी अशी एक मागणी केलेली आहे. त्याचबरोबर वसतिगृहात जे काही प्रकार घडला त्याचं कुठलेही कट न होता किंवा त्याच्यामध्ये टेक्निकल एरर न येता ते फुटेज रिलीज करावं अशी एक मागणी आम्ही केलेली आहे. सदर प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यासाठी जे काही सहकार्य असेल ते पोलीस प्रशासनाने करावं अशी एक आम्ही मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे आपण बघतोय की काही संघटना आहेत किंवा काही जे आहेत गोष्टी त्या याला थोडंसं जातीय वळण देण्याचा प्रयत्न करतायत. तर अशा प्रकारामध्ये अरविंद खोपेच्या कुटुंबियांना कुठलाही त्रास होऊ नये याची देखील दक्षता घेण्यासाठी पोलीस प्रशासनाने त्यांना संरक्षण देण्याची अपेक्षा आम्ही करतोय. आणि जे कोणी डॉक्टर आहेत पोस्टमॉर्टम करणारे किंवा इतरही कोणी अधिकारी आहेत त्यांच्या वागणुकीमध्ये जी काही दिरंगाई आढळून येईल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी एक मागणी आम्ही करत आहोत. आणि या सर्व प्रकरणाची एक उच्च समिती चौकशी व्हावी यासाठी आम्ही आमच्या संघटनेतर्फे माननीय हायकोर्टामध्ये एक PIL दाखल करणार आहोत. त्या PIL मधले जे काही मुद्दे असतील ते आम्ही नक्कीच पोलीस प्रशासनाबरोबर ह्याच्याही पुढे त्यांना सांगू की आम्ही PIL काय दाखल केलेली आहे, जेणेकरून त्यांच्याकडूनही जी शक्य होण्यासाठी मदत असेल ते आम्हाला निश्चित करतील. आणि दयावान सरकारतर्फे मी सगळ्यांना एकच विनंती करते आज पुन्हा एकदा की ह्या बालकाच्या मृत्यूला कुठलंही जातीय वळण देऊ नका, कारण आपल्या सगळ्यांच्या घरात लहान मुलं आहेत. तो जसा लहान मुलगा होता तो कुठल्या जातीचा धर्माचा होता हा विषय न घेता त्या गुन्हेगारांना शिक्षा कशी होईल आणि सामाजिक शांतता राखून आपण त्याच्यापर्यंत कसं पोहोचू याचाच सगळ्यांनी प्रयत्न करावा. नरवडे सर, मी तुम्हाला पुन्हा एकदा प्रार्थना करते की आमचे जे काही प्रयत्न सुरू आहेत त्याच्याकडनं आम्हाला शासन प्रशासन दरबारी सहाय्यता मिळावी एवढीच आमची अपेक्षा आहे. दयावान सरकारने आपल्या मागण्या आणि आपल्या अपेक्षा नरवडे साहेबांकडे मांडलेल्या आहेत. तर माझी एक इच्छा आहे की नरवडे साहेबांनी आतापर्यंत समजा या प्रकरणामध्ये काय तपास केला जर थोडक्यामध्ये सांगावं म्हणजे की आमचं समाज बांधवाचं त्या पीडित कुटुंबाचं समाधान होईल. दयावान सरकार त्याचे अध्यक्ष आणि काही सर्व शिष्टमंडळ यांचं निवेदन मी स्वीकारलेलं आहे. या दिवसापासून घटना घडली त्यावेळेस मी स्वतः रात्री 11 वाजता आणि माझी टीम सर्व त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. त्या अनुषंगाने आता BNS कायदा आला त्या अनुषंगाने जे कायद्याच्या अनुषंगाने CCTV फुटेज लागतात, व्हिडिओ कॅमेराची रेकॉर्डिंग लागते किंवा इन कॅमेरा आपण PF केलेला आहे किंवा CT स्कॅनसुद्धा बॉडीचं केलेलं आहे. जे जे कायद्याच्या दृष्टिकोनातून जे आपल्याला करता येईल ते आम्ही पूर्ण आज रात्रीसुद्धा आमचे API धोरणाचार्य साहेब आणि त्यांचे नातेवाईक 1:30 वाजेपर्यंत ते शाळेमध्ये पंचनामा करायला होते. म्हणजे असेच आम्ही कुठल्याही आरोपीला सहकार्य होईल असा कुठलाही कसून आमच्या तपासात सोडणार नाही. जे जे याच्यामध्ये दोषी असतील निश्चित त्याला कायद्यानुसार शासन करेल एवढं मी सांगतो. या प्रकरणामध्ये सर टोटल आरोपी किती आहेत किंवा किती असण्याची शक्यता आहे? आता आमच्याकडं 2 आरोपी अटक आहेत आणि त्या 2 आरोपीचा आम्ही 5 दिवस PCR सुद्धा घेतला आहे. तपासामध्ये आमचं चालू आहे तपास अजून. जे जे आता तुमचे अर्ज आले किंवा ताईचा अर्ज आला सर्वाचा आला सर्व आरोपी आम्ही निष्पन्न करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू. नरवडे साहेबांनी या प्रकरणामध्ये जे काही सुद्धा तपास झालेला आहे किंवा जे काही प्रोसिजर झालेली ते आपल्या समाजासमोर आणि पीडित कुटुंबासमोर मांडलेले आहे. मी पोलीस स्टार न्यूज मनीष हजारे.